म्हणजे भारतीय उद्योग विश्वाचा महामेरू म्हटल्या जाणाऱ्या रतन टाटा यांचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला आणि अख्खा देश त्यांच्या दुःखात लोटला। वयाच्या 86व्या वर्षी सुद्धा रतन टाटा यांनी उद्योग विश्वासह देशभरात अनेक सामाजिक कामं केली। टाटा ट्रस्टच्या माध्यमातून देशातील शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रातल्या कामांसाठी त्यांनी खुल्या हाताने दान केलं। त्यामुळे रतन टाटा यांच्याबद्दल देशातल्या लोकांच्या मनात आपसुकच प्रेम आणि आपुलकी होती। असा माणूस होणे नाही आणि त्यांच्यासारखी देशसेवा कोणीच करू शकत नाही अशीच भावना लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल होती। पण म्हणजे आपल्याकडे एखादा माणूस गेला की त्याच्या मागे लगेचच त्याच्या पोरांना वाटणीचं वेध लागतं। मग जमिनीवरून सुरू होणाऱ्या वाटणीचा वाद पाक त्या चमचे भांड्या पावतर येतो। एक बी बारीक सारीक वस्तू इकडची तिकडं झालेली त्यांना त्यांच्या बायका पोरासनी चालत नाही। मग आता टाटांचं साम्राज्य तर काय बारकं आहे का? किती त्या कंपन्या, किती ते उद्योग, त्याला मापच नाही। मागच्या व्हिडिओत आपण त्याबद्दल बघितलंच आहे। तब्बल 3800 कोटींचे मालक असणाऱ्या रतन टाटांच्या मागे त्यांच्या इतक्या मोठ्या मालमत्तेची वाटणी आता कशी होणार याकडे तुमचं काय? अख्ख्या देशभराचं लक्ष लागलेलं आहे। रतन टाटा यांनी लग्न केलं नव्हतं, त्यामुळे त्यांच्यानंतर त्यांची बायका पोरं असण्याचा विषयच नाही। म्हणूनच मग रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या टाटा सन्सचा वारसदार कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या संदर्भात देशभरात भरपूर चर्चा सुद्धा सुरू आहे। म्हणूनच मग रतन टाटा यांच्या मागे टाटांचे खरे वारसदार कोण, टाटा सन्स मध्ये कोणाला कोणती जबाबदारी मिळणार, हे सगळंच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश, तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय असतो। तर बघा मंडळी, रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या उद्योगांची जबाबदारी कुणाकडे येणार हे जाणून घेण्यासाठी आपल्याला अगोदर रतन टाटांच्या कुटुंबाविषयी माहिती जाणून घेणं महत्वाचं आहे। तर बघा, रतन टाटा यांच्या वडिलांचं नाव नवल टाटा तर आईचं नाव सोनी टाटा होतं आणि या दोघांचे पुत्र म्हणजेच आपले रतन टाटा। पण 1940च्या दशकात काय झालं तर नवल टाटा आणि सोनी टाटा यांच्यात घटस्फोट झाला। त्यानंतर नवल टाटा यांनी सिमोन यांच्याशी लग्न केलं आणि दोघांना झालेल्या मुलाचं नाव त्यांनी नोएल टाटा असं ठेवलं। त्यामुळे रतन टाटा यांचे ते सावत्र भाऊ झाले। त्यामुळे रतन टाटा यांचं साम्राज्य नोएल टाटा यांच्या नातेवाईकांकडे जाण्याची शक्यता सगळीकडेच आता वर्तवली जाते। त्यातही नोएल टाटा यांना 3 मुलं असून त्यांची नावं माया, नेव्हिल आणि लिया टाटा अशी आहेत। या नातेसंबंधांमुळे नोएल टाटा हे रतन टाटा यांचा वारसा मिळवण्यासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहेत। त्याचं कारण म्हणजे टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी रतन टाटांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची मागेच नियुक्ती करण्यात आली आहे। टाटा ट्रस्टने एकमताने नोएल टाटा यांची अध्यक्षपदावर नियुक्ती केल्याची घोषणा टाटा समूहाकडून मागे करण्यात आली होती। त्यामुळे रतन टाटा यांच्या उत्तराधिकाऱ्याबाबतच्या या चर्चा काय आजच्या नाही आहेत। या चर्चा या बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत आणि या सगळ्यात नोएल टाटा यांचं नाव आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतं। मंडळी, टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल हे टाटा इंटरनॅशनल लिमिटेड, वोल्टाज अँड टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन आणि टाटा स्टील आणि टायटन कंपनी लिमिटेडचे व्हाईस चेअरमन आहेत। या सगळ्यासोबतच नोएल टाटा यांची 3 मुलं देखील टाटा समूहाशी निगडीत असलेल्या काही धर्मादाय संस्थांच्या मंडळावर आहेत। बाकी सध्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन हे रतन टाटा यांच्या नंतर आता त्यांच्या व्यवसायाची जबाबदारी सांभाळत आहेत। मात्र टाटा कुटुंबियांची पुढची पिढी म्हणून रतन टाटांचे सावत्र भाऊ नोएल टाटा आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांची मुलं लिया, माया आणि नेव्हिल टाटा यांचीच नावं आता घेतली जात आहेत। पण मंडळी, या सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न असा आहे की सावत्र भाऊ नोएल टाटा हेच जर रतन टाटा यांचे उत्तराधिकारी मानले जात होते तर मग रतन टाटा यांनी जेव्हा निवृत्ती घेतली तेव्हाच ते चेअरमन का बनू शकले नाहीत? तर बघा, BBC या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार 2012 मध्ये रतन टाटांच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली आणि दुसरीकडे त्याच वेळेस त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा हे त्यांचे उत्तराधिकारी असतील अशी देखील चर्चा सुरू झाली। मात्र पुढे नोएल टाटा यांच्याऐवजी सायरस मिस्त्री यांना रतन टाटांचे उत्तराधिकारी म्हणून निवडण्यात आलं। टाटा ग्रुपच्या निवड समितीनं पालोनजी समूहाच्या सायरस यांची निवड त्यावेळी केली होती। डिसेंबर 2012 मध्ये सायरस यांनी चेअरमन पदाची धुरा त्यांच्या खांद्यावर घेतली। त्यानंतर 2016 पर्यंत सायरस टाटा समूहाचे चेअरमन राहिले। टाटा आडनाव नसलेले ते केवळ दुसरे चेअरमन होते। त्यांच्या आधी नवरोजी सकलतवाला यांच्याकडे टाटा समूहाच्या प्रमुख पदाची जबाबदारी आली होती। 24 ऑक्टोबर 2026 ला सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाच्या प्रमुख पदावरून काढण्यात आलं। त्यानंतर रतन टाटा यांच्या शिफारशीवरून एन चंद्रशेखरन यांची टाटा सन्सचे चेअरमन म्हणून निवड झाली होती। त्या बाबतीत टाटा समूहाच्या भविष्यातील नीती विस्ताराबाबत रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यामध्ये मतभेद होते असं बोललं जातं। म्हणून मग आता इथे नोएल टाटा यांना रतन टाटांनी संधी का दिली नाही असा प्रश्न निर्माण होतो। खरं तर रतन टाटा 18 वर्षांचे असताना त्यांचे वडील नवल यांनी दुसरं लग्न केलं होतं।
अशी सांगितल्याप्रमाणे स्वित्झर्लंडच्या सिमॉन यांच्याशी नवल यांनी दुसरं लग्न केलं होतं. सिमॉन आणि नवल टाटा यांचे नोएल हे चिरंजीव. गिरीश कुबेर यांच्या टाटायन पुस्तकात असा उल्लेख आहे की नोएल टाटा यांची आई सिमॉन यांनी स्थापन केलेल्या ट्रेंट या किरकोळ विक्री क्षेत्रातल्या कंपनीचं प्रमुख पद त्यांच्याकडे होतं. सध्या बाजारात दिसणारी वेस्ट साइड, स्टार बाजार वगैरे दुकानांच्या साखळीचा कारभार याच ट्रेंट कंपनी अंतर्गत चालतो. किरकोळ विक्री क्षेत्रात टाटा समूहानं जी मुसंडी मारली त्यामागे नोएल टाटा यांची मोठी भूमिका होती. दुसरी बाब म्हणजे टाटा समूहात ज्यांची सर्वाधिक मालकी होती त्या पालोनजी मिस्त्रींचे नोएल हे जावई आहेत. पालोनजी मिस्त्रींची मुलगी आलू मिस्त्री यांनी नोएल टाटांशी लग्न केलं. टाटा समूहाची 18% मालकी पालोनजी यांच्याकडे होती. त्यामुळे रतन यांच्यानंतर नोएल हेच टाटा अँड सन्सचे प्रमुख होतील असा अंदाज अनेकांनी बांधला होता. पण खुद्द रतन टाटांनीच ही शक्यता फेटाळून लावली होती. रतन टाटा म्हणाले की नोएल यांच्याकडे इतक्या मोठ्या उद्योग समूहाला नेतृत्व देण्या इतका अनुभव नाही. त्यानंतर नोएल यांचं नाव मागे पडलं. पण मग आता रतन टाटांना त्यांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत काय वाटत होतं? तर बघा, रतन टाटांच्या उत्तराधिकाऱ्याबाबतच्या अपेक्षा स्पष्ट होत्या. फक्त नेमायचंच म्हणून कुणालाही नेमण्यात त्यांना रस नव्हता असं टाटा यांनी या पुस्तकातून समजतं. आपला उत्तराधिकारी द्रष्टा हवा, त्याची नजर भविष्यवेधी हवी आणि पुढची किमान 2 ते 3 दशकं तरी नेतृत्व करता यावं अशा वयाचा तो असावा असं त्यांचं म्हणणं होतं. टाटा यांमध्ये सांगितलंय की आणखीन एक महत्वाची आणि वेगळी अट त्यांनी घातली होती. ती म्हणजे त्यांच्या उत्तराधिकाऱ्याला अहम नसावा. एक व्यक्ती म्हणून, इतक्या मोठ्या व्यवसायाचा प्रमुख म्हणून त्याच्याकडे कोणताही मीपणा नसावा. मीपणाचा हा दुर्गुण त्यांच्या संभाव्य उत्तराधिकाऱ्याकडे नसावा असं रतन टाटांना वाटत होतं. एकूणच टाटांच्या म्हणण्यानुसार एवढ्या मोठ्या समूहाची जबाबदारी सांभाळणारी व्यक्ती नम्र असावी, त्याच्यामध्ये कसलाही अहंभाव नसावा आणि जबाबदारी मिळाल्यानंतर त्याने उतू नये, मातू नये. टाटा समूहाचा वारसदार कसा असावा याबाबत रतन टाटांचे हे विचार होते. म्हणजे रतन टाटा यांनी 1991 मध्ये टाटा समूहाचं अध्यक्षपद स्वीकारलं. त्यांच्या पणजोबांनी 1 शतकापूर्वी स्थापन केलेल्या महाकाय समूहाची धुरा त्यांनी यशस्वीपणे त्यांच्या खांद्यावर घेतली. त्यांच्याच नेतृत्वाखाली टाटा टेली सर्व्हिसेस 1996 मध्ये सुरू झाली आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS ही कंपनी 2004 मध्ये सार्वजनिक क्षेत्रात लिस्टेड झाली होती. टाटा समूहाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार रतन टाटा हे 1991 ते त्यांच्या निवृत्तीपर्यंत म्हणजेच 28 डिसेंबर 2012 पर्यंत चेअरमन म्हणून काम करत होते. निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 29 डिसेंबर 2012 पासून रतन टाटा यांना टाटा सन्स, टाटा इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, टाटा स्टील आणि टाटा केमिकल्सचे चेअरमन एमिरेट्स ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. आता आपण रतन टाटा यांच्या मागे संभाव्य उत्तराधिकारी समजल्या जाणाऱ्या नोएल टाटा यांच्या पुढच्या पिढीविषयी माहिती घेऊयात. मग अशी सांगितल्याप्रमाणे नोएल टाटा यांना नेव्हिल, माया आणि लिया ही 3 मुलं. त्यापैकी नोएल टाटा यांचा मुलगा नेव्हिल टाटा वय वर्ष 32 हे त्यांचे कौटुंबिक उद्योग पाहतात. रतन टाटा यांच्या साम्राज्याचे वारसदार म्हणून त्यांच्याकडे देखील पाहिलं जातं. नेव्हिल टाटा यांचं लग्न टोयोटा किर्लोस्कर ग्रुपच्या उत्तराधिकारी असणाऱ्या मानसी किर्लोस्कर यांच्या सोबत झालंय. या दोघांना एक मुलगा असून त्यांचं नाव जमशेद टाटा आहे. नेव्हिल टाटा हे स्टार बाजारला लीड करतात. ते ट्रेंट लिमिटेडच्या अंतर्गत येणाऱ्या हायपर मार्केटमध्ये कार्यरत आहेत. नेव्हिल यांना पहिल्यांदा पॅकिंग, अन्न पदार्थ आणि बिव्हरेज विभागाचं मॅनेजमेंट सोपवण्यात आलं होतं. यामध्ये त्यांनी यश मिळवल्यानंतर सुप्रसिद्ध कपड्याचा ब्रँड झुडिओ आणि वेस्ट साइडचं कामकाज देखील सोपवण्यात आलं होतं. काही तज्ज्ञांच्या मते नेव्हिल टाटा यांना टाटा ग्रुपचे उत्तराधिकारी म्हणून तयार केलं जात होतं. त्यानंतर नोएल टाटा यांची मुलगी माया टाटा यांच्याकडे देखील रतन टाटांची संपत्ती जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माया टाटा यांचं वय 34 वर्ष असून बेअस बिझनेस स्कूल आणि वारविक विद्यापीठातून त्यांनी पदवी मिळवली आहे. त्यांनी टाटा अपॉर्च्युनिटी फंड पासून करिअर सुरू केलं. त्यानंतर त्या टाटा डिजिटलमध्ये गेल्या. तिथं त्यांनी टाटा न्यू हे ॲप विकसित आणि लॉन्च करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या त्या टाटा मेडिकल ट्रस्टच्या बोर्डामध्ये त्यांच्या भाऊ आणि बहिणींसोबत कामं करतात. माया टाटा यांची आई टाटा ग्रुपचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांची बहीण आणि दिवंगत उद्योगपती पालोनजी मिस्त्री यांची मुलगी आहे. यानंतर नेव्हिल आणि माया टाटा यांची बहीण लिया टाटा वय वर्ष 39 वर्ष या हॉटेल व्यवसाय पाहतात. स्पेनच्या आई बिझनेस स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं होतं. त्यांनी ताज हॉटेल्स, रिसॉर्ट्स अँड पॅलेसेसमध्ये काम केलं आहे. त्या सध्या इंडियन हॉटेल कंपनीचं व्यवस्थापन पाहतात. 2010 मध्ये त्यांनी लुई व्हिटनमध्ये काही इंटर्नशिप केली होती. लिया टाटा यांचं लक्ष पूर्णपणे हॉटेल क्षेत्रात होतं. माया, नेव्हिल तसंच लिया यांना टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टचे विश्वस्त देखील बनवण्यात आलाय.
एकूणच या तिघांच्या माध्यमातून टाटा समूहाशी निगडीत असणाऱ्या सेवाभावी संस्थेत प्रथमच तरुणांचा असा समावेश करण्यात आलाय. तर एकूणच बघायला गेलं तर टाटा यांचे सावत्र बंधू नोएल आणि त्यांची 3 मुलं यांच्याकडेच टाटा यांची संपत्ती जाईल असं बोललं जात आहे. या सगळ्यात रतन टाटा यांना जिमी टाटा म्हणून देखील एक सख्खे भाऊ आहेत. रतन टाटांचे लहान भाऊ जिमी टाटा हे नेहमीच लाईमलाईट पासून दूर राहिले. ते कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक असूनही आजही अतिशय साधेपणाने आयुष्य जगतात. मुंबईतल्या एका 2 BHK फ्लॅटमध्ये ते राहतात. मोबाईलचाही वापर करत नाहीत अशी माहिती आहे. फक्त न्यूजपेपर मधून ते देश जगभरातली माहिती घेत असतात. त्यांनी 90च्या दशकात टाटा सन्स मधून निवृत्ती घेतली. मात्र टाटा सन्स मधून रिटायरमेंट घेण्याआधी त्यांनी टाटा सन्सच्या विविध पदांवर काम केलंय आणि टाटा सन्सची काही भागीदारी जिमी टाटा यांच्याकडे आहे. जिमी टाटा अतिशय साधेपणाने आयुष्य जगत असून ते सोशल मीडिया लाईमलाईट पासून दूर आहेत. त्यांच्याकडे मोबाईल फोन तसंच टीव्ही देखील नसल्याचं बोललं जातं. ते अतिशय कमी लोकांना भेटतात. सोशल मीडिया पासूनही ते दूर आहेत. या व्यावसायिक जगापासून ते लांब असून आपलं स्वतःचं आयुष्य एकट्याने जगतायत. त्यामुळे रतन टाटा यांच्या या लहान भावाबद्दल अनेकांना माहिती सुद्धा नाही. मंडळी, असं असलं तरी सुद्धा टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा सन्स, TCS, टाटा पॉवर, इंडियन हॉटेल्स, टाटा केमिकल्स अशा अनेक टाटांच्या कंपन्यांमध्ये त्यांची मोठी भागीदारी आहे. ते सर रतन टाटा ट्रस्टचे ट्रस्टी देखील आहेत. हे पद त्यांना त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर म्हणजेच 1989 मध्ये मिळालंय. नवल टाटा यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात त्यांना हे पद देण्याचं सांगितलं असल्याचं बोललं जातं. तर बघा, असा सगळा विषय आहे टाटा यांच्या इस्टेटीचा. आता या सगळ्या फक्त शक्यताच असून वाटण्या कशा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? रतन टाटा यांच्या मागे त्यांची संपत्ती कोणाकोणाला मिळेल? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.